सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, श्री संत एकनाथ महाराज या संप्रदायाचा आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अनुग्रहामुळं या ठिकाणी आज माघ मासाच्या पावन पर्वामध्ये पवित्र सलेल्या इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ या पावन क्षेत्रामध्ये हा ज्ञानाई म्युझिक अकॅडमीद्वारा हा जो संगीत महोत्सव 8वा महोत्सव आहे केला जात आहे. आणि त्या ठिकाणी आज आम्हाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. या ठिकाणी हे सर्व वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं की आपल्याला एखादा पुन्हा जन्म मिळावा. आणि हे जे आता हा बारीक मुलगा आहे छोटा, तर तो कोणी अवतारी कोटीतला का योगभ्रष्ट कोटीतला मुलगा आहे कळत नाही. तो बरोबर असं 2-3 काय सर्व होतं व्यवस्थित. आणि कुठं शिकला तो बहुतेक आईच्या गर्भामध्ये शिकलेला दिसतो आहे. ते अशा प्रकारच्या सर्वांचा हा समुदाय या ठिकाणी आहे. सर्वजण आपण नादब्रह्माची उपासना करत आहात. गुरुवर्य महाराजांचं मार्गदर्शन आहे आणि परंपरेचं गायन आहे. त्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी महत्त्वाचं अंग आहे नादब्रह्माची उपासना, आणि ते आपल्या सर्वांकडून होत आहे. आणि त्या ठिकाणी आम्हालाही तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळात थोडे बहु, तर या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं. तेव्हा या ठिकाणी माऊलींच्या सत्तेतून हेच असणारे याच्यातूनच मोठमोठे गायक तयार होणार आहेत आणि आपल्या संप्रदायाची सेवा करणार आहेत. त्यांच्यासाठी सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, अशा प्रकारांचे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्यामुखी निधान पांडुरंग, अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी विराम देत आहे.